नाशिक जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देत रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। काही ठिकाणी ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून त्याचाच फटका पालघर जिल्ह्याच्या नाशिक लगत असलेल्या जव्हार आणि मोखाडा या डोंगराळ तालुक्यांना देखील बसू शकतो। खबरदारीचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले। पर्यटन स्थळांवर देखील मनाई आदेश लागू आहेत। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्र्यंबक घाटातील याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील यांनी। आपण पाहूयात। दिवसापासून मुसळधार असा पालघरमध्ये पाऊस बरसतोय आणि याच पावसाचा परिणाम आता जनजीवनावर देखील झालेला पाहायला मिळतोय। आज पालघरमध्ये पावसाचा रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे, त्यामुळे संपूर्ण प्रशासन देखील आता सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या पालघर आणि नाशिकला जोडणारा जो त्र्यंबकेश्वरचा घाट आहे या घाट परिसरात आहे। या घाट परिसरात आपण बघितलं तर आताही मुसळधार असा पाऊस बरसतोय आणि या पावसामुळे जे धबधबे आहेत ते देखील आता प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात या धबधब्यांच्या प्रवाहामध्ये देखील प्रवाहाच्या पाण्यामध्ये देखील वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिक आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पुढील काही तासांमध्ये अतिमुसळधार तसेच काही ठिकाणी ढगफुटी सदृश पावसाची शक्यता जी आहे ती नाशिक भागामध्ये हवामान खात्याने वर्तवली आहे। या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खबरदारी म्हणून आज जो त्र्यंबकेश्वरचं जे मंदिर आहे हे आज भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। याच पार्श्वभूमीवर आता आपत्कालीन परिस्थिती वगळता नागरिकांनी बाहेर पडू नये असं आवाहन देखील आता प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। सध्या त्र्यंबक घाट परिसरात पावसाचा जोर कायम असून वातावरणात आता मोठा बदल झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या ठिकाणी आता जे जिल्हा प्रशासन असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन असेल हे देखील आता अलर्ट मोडवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, पालघर।